सोलापूर शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे। आज 12वीची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या दुचाकीला गजबजलेल्या भागात अपघात झाला। सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी या निमित्ताने शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। 12वीची परीक्षा सुरू असल्याने केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे। मात्र सोलापूर शहरातील मध्यवर्ती आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड रहदारीमुळे वाहने चालवणे कठीण झाले आहे। अशाच एका गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच 7 रस्ता परिसरामध्ये घाई गडबडीत विद्यार्थ्याचा अपघात झाला। किरकोळ दुखापत झाली असली तरी मोठ्या अनर्थाची शक्यता नाकारता येत नाही। विद्यार्थी आणि पालकांनी वेळेचे नियोजन करावे। रस्ते वाहनांनी तुडूंब भरलेले असल्याने शेवटच्या क्षणी निघणे टाळावे। घाई नको, वेळेत पोहोचण्याच्या नादात भरधाव वेगाने गाडी चालवून अपघाताला निमंत्रण देऊ नका। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सध्या परीक्षेचे दिवस सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रावर किमान 30 ते 45 मिनिटे आधी पोहोचण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून वाहतूक कोंडी झाली तरी तणाव निर्माण होणार नाही। त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या अभ्यासावर, विद्यार्थ्याच्या परीक्षावर होणार नाही। या अपघाताच्या निमित्ताने सोलापूरकरांना असाही प्रश्न भेडसावत आहे, सोलापूरची वाहतूक व्यवस्था आहे की ही जंगल व्यवस्था? काय आहे ते कळायला भाग नाही। सोलापूर शहरात सध्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे, मात्र त्या तुलनेत वाहतुकीला शिस्त लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वाहन चालकाकडून नियम धाब्यावर बसून कोणीही कुठूनही कशाही पद्धतीने वाहने चालवत असल्याने सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे। सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था म्हणजे अडथळ्यांची शर्यत। शहराच्या मुख्य चौकामध्ये वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे। सोलापूर शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने खालील पावले उचलणे गरजेचे आहे, असे यावेळेस नागरिक म्हणताना दिसत आहेत। कडक दंडात्मक कारवाई करावी, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवरती जागीच कायदेशीर कारवाई करून मोठा दंड आकारावा, नियमित गस्त असावी, गर्दीच्या वेळी आणि मुख्य चौकांमध्ये पोलिसांची उपस्थिती ही अनिवार्य असावी। वाहन चालकांना कायद्याचा धाक राहिला नाही असे सध्या चित्र दिसत आहे। एकदा दंड झाला की नियम मोडण्यापूर्वी चालकाने 10 वेळा विचार करावा, अशी जरब बसवणे आवश्यक आहे। वाहतुकीला शिस्त लागल्यास केवळ विद्यार्थीच नव्हे तर सर्व सोलापूरकरांचे सर्व प्रवास सुखकर होतील। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत मुनीर रॉयली, रोहित गायकवाड, NGTV मराठी न्यूज सोलापूर।